नमस्कार. माहिती आहे का, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला एक इंजिन असतं, एक पॉवर हाऊस जे तिला पुढे ढकलतं. तर आज आपण भारताच्या अर्थव्यवस्थेच्या याच शक्तिशाली इंजिनला म्हणजे त्याच्या परकीय व्यापार धोरणाला जरा जवळून पाहणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी का म्हणजे जागतिक व्यापाराची गरजच का आहे. मग त्याचे फायदे, ते विकासाला कशी चालना देतात ते बघू. त्यानंतर आपण नियमपुस्तिका म्हणजे आयात निर्यात धोरण तपासू. मग निर्यातीचा वेग वाढवण्यासाठी काय केलं जातं, हे इंजिन चालवायला इंधन कुठून येतं म्हणजे परकीय गुंतवणूक. आणि शेवटी धोक्याची घंटा कधी वाजते म्हणजे आंतरराष्ट्रीय कर्जाचं आव्हान. चला तर मग सुरुवात करूया. चला, तर आपला पहिला विभाग आहे जागतिक व्यापाराची गरज. मग सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया. कोणत्याही देशाला, अगदी भारताला सुद्धा, दुसऱ्या देशांशी व्यापार करण्याची गरजच काय आहे? काय साध्य होतं यातून? याचं साधं आणि सरळ उत्तर आहे नाही. आणि हे एकच सत्य खरं तर संपूर्ण जागतिक आर्थिक इंजिनला सुरू करतं. जरा विचार करा, आज जगात असा एकही देश नाही जो स्वतःच्या सर्व गरजा एकट्याने पूर्ण करू शकतो. आणि इथेच कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज किंवा तुलनात्मक लाभ नावाचं एक महत्त्वाचं आर्थिक तत्त्व समोर येतं. हे खूप सोपं आहे खरं तर. म्हणजे प्रत्येक देशाने तेच काम करावं ज्यात तो सर्वोत्तम आहे. विचार करा, जसं क्रिकेट टीममध्ये आपण बॉलरला बॅटिंग करायला पाठवत नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात माहीर असतो. तसंच प्रत्येक देश ज्या गोष्टी बनवण्यात जास्त कार्यक्षम आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो आणि बाकीच्या गोष्टींसाठी व्यापार करतो. याचा परिणाम सगळ्यांनाच फायदा होतो आणि संपूर्ण व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे चालते. ठीक आहे. तर आपलं इंजिन आता सुरू झालंय. आपल्याला कळलंय की आपण व्यापार का करतो. आता पाहूया की यातून किती ऊर्जा निर्माण होते. म्हणजे अर्थव्यवस्थेला याचे नेमके काय फायदे होतात. आणि एक लक्षात घ्या, मजबूत व्यापार धोरणाचा परिणाम केवळ सरकारी अहवालांमधला एखादा आकडा नसतो, तो प्रत्येक ठिकाणी जाणवतो, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापासून ते अगदी सामान्य माणसाच्या घरापर्यंत. तर यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आर्थिक वाढ. यात काही शंकाच नाही. परकीय व्यापारामुळे महत्त्वाचं परकीय चलन देशात येतं. हे अर्थव्यवस्थेसाठी एका उच्च दर्जाच्या इंधनासारखंच आहे. यातून देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित होते, ज्यामुळे विकासाची चाकं खऱ्या अर्थाने फिरायला लागतात. आणि इथेच सामान्य माणसाच्या जीवनावर याचा थेट परिणाम दिसतो. जास्त व्यापार म्हणजे जास्त उत्पादन, आणि जास्त उत्पादन म्हणजे जास्त रोजगार. यामुळे आपण विकत घेत असलेल्या वस्तूंच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते, कारण मागणी आणि पुरवठ्यात ताळमेळ बसतो. इतकंच नाही तर देशात अन्नधान्याची कमतरता असेल तर आपण ते आयात करू शकतो, म्हणजेच अन्नसुरक्षाही मजबूत होते. चला आता जरा गिअर बदलूया आणि या आर्थिक इंजिनची ऑपरेटिंग मॅन्युअल उघडून बघूया. हे इंजिन नेमकं नियंत्रित कसं केलं जातं? भारताचं आयात निर्यात धोरण म्हणजे एक्झिम पॉलिसीची रचना कशी आहे ते पाहू. सुरुवातीच्या काळात धोरण बऱ्यापैकी बचावात्मक होतं. याला आपण एक दुहेरी योजना म्हणू शकतो. पहिला भाग, आपला मौल्यवान परकीय चलनाचा साठा वाचवायचा, त्यासाठी अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर ब्रेक लावायचा. आणि दुसरा भाग, त्याचवेळी देशात उद्योग उभे करण्यासाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री आणि भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी मात्र दरवाजे उघडे ठेवायचे. पण जसं आपण या टाईमलाईनमध्ये बघू शकतो, काळानुसार गोष्टी बदलत गेल्या. आपण या छोट्या 3 वर्षांच्या धोरणांकडून आता दीर्घकालीन नियोजनाकडे वळलो. 1992 मधलं पहिलं पंचवार्षिक धोरण हे या बदलाचं एक मोठं द्योतक होतं. हे केवळ परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देण्याऐवजी जागतिक स्तरावर भविष्यासाठी सक्रियपणे नियोजन करण्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं. तर मग प्रश्न हा आहे की सरकार या इंजिनचा ॲक्सेलरेटर नक्की दाबतो कसा? निर्यातीला चालना देण्यासाठी आणि हे इंजिन अधिक वेगाने चालवण्यासाठी सरकार कोणती साधनं वापरतं? हे बघा, ही एक प्रकारची बहुआयामी रणनीती आहे. सगळ्यात आधी निर्यातीसाठी उत्पादन स्वस्त कसं करता येईल यावर लक्ष दिलं. कसं? तर कंपन्यांना कच्चा माल ड्युटी फ्री आयात करण्याची परवानगी देऊन. दुसरं, त्यांना सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं, म्हणजे यंत्रसामग्रीवरची आयात ड्युटी माफ केली. मग 1991 मध्ये रुपयाचं अवमूल्यन करण्यासारखं एक मोठं पाऊल उचललं, ज्यामुळे भारतीय वस्तू जगातल्या बाकी देशांसाठी एका रात्रीत स्वस्त झाल्या. आणि शेवटी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे SEZs तयार केली, जी निर्यातदारांसाठी सगळ्या सोयी सवलतींनी युक्त असे VIP लाऊंजेस आहेत. हो, या विशेष आर्थिक क्षेत्रांना
म्हणजेच एसईझीजना आपल्या निर्यात इंजिनला लावलेले टर्बोचार्जरच समजा. ही अशी विशेष क्षेत्र आहेत जिथे देशाचे सर्वसामान्य नियम लागू होत नाहीत. इथले व्यापार कायदे वेगळे असतात, करांमध्ये सूट मिळते आणि नियमही कमी असतात. या सगळ्यामागे एकच उद्देश असतो: मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन करणं प्रचंड सोपं बनवणं. ठीक आहे, आपण आत्तापर्यंत इंजिन, त्याचे कंट्रोल्स आणि ॲक्सेलरेटरबद्दल बोललो, पण ह्या सगळ्याला लागणाऱ्या इंधनाचं काय? खरी ताकद येते परकीय भांडवलातून, आणि त्यातही विशेषतः परकीय थेट गुंतवणुकीतून, जिला आपण FDI म्हणतो. आता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की FDI म्हणजे फक्त पैशांनी भरलेली बॅग नाही आहे. ही एक दीर्घकालीन वचनबद्धता आहे. म्हणजे जेव्हा दुसऱ्या देशातली एखादी कंपनी भारतात गुंतवणूक करते, तेव्हा ती इथे टिकून राहण्याच्या इराद्याने येते. ते फक्त पैसा आणत नाहीत, तर सोबत नवीन तंत्रज्ञान, नवीन व्यवस्थापन पद्धती आणि व्यवसाय करण्याचे नवीन मार्गही घेऊन येतात. मग या थेट गुंतवणुकीत आणि शेअर बाजारात काही शेअर्स खरेदी करण्यासारख्या सामान्य पोर्टफोलिओ गुंतवणुकीत फरक कसा करायचा? तर यातला जादूचा आकडा आहे 10%. जर एखाद्या परदेशी कंपनीकडे भारतीय कंपनीचे 10% किंवा त्याहून अधिक शेअर्स असतील, तर त्याला FDI मानलं जातं. का? कारण इतक्या मालकीचा अर्थ असा होतो की ते फक्त एक निष्क्रिय गुंतवणूकदार नाहीत, तर कंपनी कशी चालवायची यात त्यांचा थेट सहभाग आहे. आणि या FDIचा परिणाम प्रचंड मोठा असतो. ते संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एका उत्प्रेरकासारखं काम करतं. ते केवळ एक नवीन कारखाना उभारत नाही, तर रोजगार निर्माण करतं, आधुनिक तंत्रज्ञान आणतं आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा जशी की नवीन रस्ते, बंदरं आणि उत्तम दूरसंचार नेटवर्क विकसित करण्यास मदत करतं. शिवाय यामुळे स्पर्धा वाढते, ज्यामुळे प्रत्येकाला आपलं काम सुधारावं लागतं आणि परिणामी आपल्या सगळ्यांनाच चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतात. पण प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असते, नाही का? ही वेगवान वाढ, हा गुंतवणुकीचा ओघ, हा कर्जाच्या आधारावर उभा असू शकतो. आणि हेच आपल्याला आपल्या इंजिनच्या डॅशबोर्डवरच्या वॉर्निंग लाईट्सकडे घेऊन जातं. चला तर मग आपल्या शेवटच्या विभागाकडे वळूया आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग असण्यासोबत येणारा एक संभाव्य धोका पाहूया: आंतरराष्ट्रीय कर्जाचं आव्हान. तर आंतरराष्ट्रीय कर्ज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे ते पैसे आहेत जे आपला देश परदेशी सावकारांना देणं लागतं. हे सावकार म्हणजे बँका, इतर देशांची सरकारं किंवा IMF आणि वर्ल्ड बँकेसारख्या मोठ्या संस्था असू शकतात. आणि अगदी आपल्या क्रेडिट कार्डच्या कर्जाप्रमाणेच जर हे कर्ज खूप वाढलं तर ते संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी खूप गंभीर समस्या निर्माण करू शकतं. आणि हे कर्ज काही एका रात्रीत तयार होत नाही. सहसा हे अनेक गोष्टींचं मिश्रण असतं. एक मोठं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही आयातीवर, विशेषतः तेलासारख्या गरजेच्या वस्तूंवर निर्यातीतून मिळणाऱ्या कमाईपेक्षा जास्त खर्च करता. सोबतच देशांतर्गत वाढलेली महागाई, आपल्या स्वतःच्या संसाधनांचा अकार्यक्षम वापर आणि पूर्वीसारखी कमी व्याजाची कर्ज न मिळणं हे घटकही कारणीभूत ठरतात. थोडक्यात बाह्य धक्के आणि अंतर्गत आव्हानं मिळून कर्जाचा डोंगर उभा राहतो. तर मग यावर उपाय काय? फक्त कमी कर्ज घेणं हे उत्तर आहे का? नाही, खरं तर नाही. खरा उपाय त्याहूनही खोल आहे. आर्थिक शिस्त आणि देशाच्या स्वतःच्या संसाधनांचा अधिक हुशारीने वापर करणं. मुद्दा हा आहे की एक अशी मजबूत, कार्यक्षम अर्थव्यवस्था तयार करायची जिचं निर्यातीचं इंजिन दीर्घकाळापर्यंत स्वतःच्या विकासाला ऊर्जा देऊ शकेल आणि यातूनच एक खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण भविष्य घडवता येईल. आणि शेवटी हेच तर अंतिम ध्येय आहे, नाही का?